कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे तू? सिनियर मध्ये आहे. कोणत्या शाळेत आहे तू? म्युन्सिपाल्टी. तुला आवडतं गाणं कोणतं? लाल लाल कलरची बांगडी. मजबूत नाचली एकदम. नाव फक्त ॲड्रेस वाच. कलिनाचा सम्राट बिहाइंड कलिना चर्च. तो कोण वाजवणार? लगेच हातात घेऊन. हॅलो. त्यालाच देऊया. आणि त्याच्या तू वाजवतो काय? हा. तू वाजवतो? तू असा वाजवतो. असा नाही. हेलो, किधर हो भाई? ये कांच का बिल्डिंग है ना हाईवे पे। अच्छा, उधर से अंदर आना है. हाँ, उधर से स्कूल से एक गल्ली अंदर आता है. तर नमस्कार, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. ज्याचं नाव आहे MG निक. आणि आज आहे आमचा दुसरा कॉल, कलिनाचा सम्राट. ओके, तर गेल्या वर्षी पण आम्ही हा कॉल वाजवला आहे. आणि गेल्या वर्षी जरा पाऊस वगैरे होता. आता पाऊस सध्या आहे नाही. पोर्टर आत्ताच बुक केलं आहे. पोर्टरवाला येतो आहे. आम्ही इथून सामान काढतो आहे, कारण की आज आम्हाला याच्याकडे घेऊन जायचं आहे. बाहेर सामान काढून ठेवलेलं आहे. तर मग बघूया कसं काय आम्ही निघतोय. किती थोडा बडा बनाना अटॅचमेंट नाही आहे. तर मग पुन्हा निघालो आहे आम्ही दुसऱ्या वादनासाठी. कुठे गेला हा? त्याच्यामध्ये एक ट्रायपॉड आहे आणि दुसरा कॅमेरा आहे आणि एक फोन आहे. खूप काही काही गोष्टी आहेत. खूप काही काही गोष्टी घेतल्या त्याच्यामध्ये. तर मग आज आहे 14 जून 2024 आणि अजून 3 महिने आहेत बाप्पाच्या आगमनासाठी. तशा पथक आणि बाकीचे जे पण ग्रुप्स आहेत त्यांनी प्रॅक्टिस वगैरे चालू केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी पाऊस खूप लेट येणार आहे, कारण की यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आम्ही हा पाठपूजन वाजवलेला तेव्हा खूप पाऊस होता आणि यावर्षी काय पाऊस तर नाही आहे. बघूया आता पुढे जाऊ. लोकेशनला भेटतो तुम्हाला. तर फायनली महात्मा फुले नगरला आम्ही पोहोचलेलो आहे. आपल्याला या गल्लीतून सरळ जायचं आहे ह्या वाल्या. हा टोटली मार्केट इलाका आहे आणि आतमध्ये दाखवतो तुम्हाला आता काय आणि काय नाही. बाकीचे कुठे गेले रे? चल घे त्याला रिलीज करू. मच्छी काय आहे काय उधर लावते म्हणून. अच्छा काय कळलं तुला? मच्छी को क्या बोलते? हाँ अंकल, ये मच्छी को क्या बोलते? हाँ क्या बोलते? रोहू. रोहू रोहू जी कहा है? भारी ना. आडवा पडला. साकी नाक्याला बघितलं तसं हे होतं, पाण्याच्या टाक्या होत्या इथे. बस हा केलं. जिथे पण जातो तिथे मच्छी तर आहेच. विषय आहेच मच्छीचा पाठपूजनला. चल काय बाकी आप वस्तू वापरताना आहेत त्याला. वाजवायच्या आधी 2 आईस्क्रीम आणि एक हेल्थ एनर्जीसाठी. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय. आता आतमध्ये जातो, सेटअप घेतो आणि सेटअप लावतो. बघूया आतमध्ये काय काय सोय केली आहे. हे सुजल
तर आम्ही सेटअप लावायला घेतलेला आहे आता माझ्या मागे. या वर्षी जागा थोडीशी कमी आहे, तर सेटअप लागतोय आणि की एवढाच मंडप आहे, थोडा इथे आणि इथे. त्याला हे पाहिजे, हात पाहिजे पुरा. तू 4 कप चाय दे. बस नाही आला वाटतं त्याला. हे गुंजन काय पाहिजे तुला? हे 4 कप चाय. 4 कप चाय. देव माझ्या उंबरखाडीच्या राजाचा छत्रपती शिवाजी महाराज की कलिंगाच्या सम्राटचा ध्वज प्रणाम. 1 2 3. सुरुवात झालेली आहे. 2-3 गाणी आमची झालेली आहेत वाजून आणि आरती वगैरे आत्ता करतात म्हणून परत एक स्टॉप घेतलेला आहे. आणि सेटअप जो आहे आम्ही असाच लावला आहे नॉर्मल, कारण की यावर्षी स्टेज छोटा भेटला आम्हाला. एक इकडे तिकडे 1 2 3 आणि कीबोर्डवाला बाहेर. एकदा जयू ह्याला भेटवायचं राहिलेलं पण भाई मन साईड हा. चला मग अजून परत सुरू करूया. फायनली आमचा कलिंगाचा सम्राटचा पाद्यपूजनचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. हे बघा फुल राडा गल्लीमध्ये, फुल जल्लोष, पॉवर वाजवला एकदम. कशी कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे तू?
सिनियर मध्ये आहे. कोणत्या शाळेत आहे तू? म्युन्सिपाल्टी. तुला मजा आली? आम्ही वाजवलं, तुला मजा आली? तू नाचली? भरपूर नाचली. हा? तुला आवडतं गाणं कोणतं? लाल लाल कलरची बांगडी. मजा आली भाई, मजा आली. तो कुठे अजून एक भाई? मजा आली. अजून कुठे आहे तो? मला मजा आली. कुठे हो? मी आम्ही काय गेल्या वर्षी पण भाई गाजवलं, या वर्षी पण गाजवलं. हे भाई चल, धन्यवाद. नेहमीसारखा या वर्षी पण मेसेज केलाय पहिल्यांदा.